अजिबात मन लागायचं नाही. शाळेतून घरी दिलेला अभ्यासही ते कधी पूर्ण करायचे नाही. म्हणून त्याच्या शिक्षकांनी अल्वा एडिसनला एक पत्र दिलं आणि ते म्हणाले, घरी गेल्यानंतर हे पत्र तू तुझ्या आईला दे. नेहमीप्रमाणे अल्वा एडिसन घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याने ते पत्र त्यांच्या आईला दिले. आईने ते पत्र घेतले आणि ते पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र वाचत असताना वाचता वाचता त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. थॉमस एडिसन म्हणाले, आई, त्या पत्रामध्ये असं काय लिहिले ग की तू रडायला सुरुवात केलीस? त्यावरती त्यांची आई म्हणाली, बाळा, त्या पत्रामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तुमच्या मुलग्याच्या अभ्यासात खूप मन लागते आणि तुमच्या मुलाला शिकवण्याच्या पात्रतेचे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही. त्यामुळे उद्यापासून तुम्ही त्याला घरीच शिकवा असं या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. थॉमसला खूप आनंद होतो, कारण शेवटी आपलं कौतुक एवढं कोणीतरी केले म्हणजे आपल्याला आनंदच होणार. दुसऱ्या दिवसापासून थॉमसच्या आईने थॉमसचा अभ्यास घरीच घ्यायला सुरुवात केली. घरीच अभ्यास केल्यामुळे थॉमसच्या अभ्यासातही खूप मन लागायचं आणि अभ्यास करता करता, शिक्षण घेता घेता थॉमस एक मोठे शास्त्रज्ञ झाले. इलेक्ट्रिक पेन, इलेक्ट्रिक गाड्या आणि साक्षात बलाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ म्हणून आज थॉमस अल्वा एडिसन यांना ओळखलं जातं. आणि कालच्या प्रहरामध्ये खूप चांगला परिपाठ पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. आमच्याकडे जसं विद्यार्थ्यांचं काउंट होतंय तसं शाळांचं काउंट असतंय. म्हणजे ही शाळा ती शाळा, म्हणजे दररोज प्रत्येक वेळी नवीन असा परिपाठ पाहायला मिळतोय. तर या आजच्या परिपाठामध्ये एक ऑडिओ सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीनं, छोटी आहे पण मोठं काम करते परिपाठामध्ये. सर्वांचा साऊंड वगैरे, इथं असणाऱ्या मुलींचा गट जो होता परिपाठ सादरीकरणाचा आणि तुमचा चांगला रिदम जुळत होता. खूप चांगलं वाटलं की एक ऑडिओ सिस्टीमचा वापर करून परिपाठ तुम्ही गाण्यांचा वगैरे सराव करताय. एक दोन गोष्टी खूप चांगल्या होत्या. एक जी बोधकथा सांगणारी जी मुलगी होती, कोण? अमृता कुरणे. ह्या मुलीचं खरंच कौतुक आहे, कारण ती बोधकथा सांगताना मी पूर्ण निहाळत होतो, तिच्याकडं पाहत होतो आणि तिचं लक्ष कुठं आहे तर तुमच्या सभोवताली लक्ष होतं. इतकी सवय ना, म्हणजे पाठ केली असेल आणि आठवलं पण तिला असेल अगदी व्यवस्थितपणे. आता मी बोलताना मला थोडंसं आठवावं लागतंय, थांबावं लागतंय, पण तिचं जे सांगणं होतं ते खूप चांगल्या पद्धतीचं होतं. आणि ही बोधकथा तुमच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठक असेल किंवा पालक सभा असेल, तरी पालकांच्यासाठी, आई वडिलांसाठी बोधकथा खूप चांगल्या पद्धतीची आहे. ते सादरीकरण निश्चित त्यामध्ये केलं तर खूप चांगलं होईल. दुसरं त्या बाबतीमध्ये सांगितलं तर यश आपल्याला मिळतं, पण आवाज करायचा नाही. शांतपणे जर का आपण काही काम केलं तर काय होतं, आपल्याला यश मिळतंय. दिल्लीचे तख्त आपल्याला राखता येतंय, कुठूनही. गिरगावमध्ये तुम्ही आहात, इथून कुठंही तुम्हाला जाता येते. ह्या सर्वच्या सर्व सुविधा आहेत. याचं फक्त काय, अभ्यासाला महत्व आहे. शांत डोक्याने अभ्यास केला की त्यांच्या बोधकथेमध्ये देखील, सुविचारामध्ये देखील धीरूभाई अंबानींचं उदाहरण होतं बा, की कुठेही तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून तुम्हाला पुढं जाता येतंय. म्हणजे तुम्ही शांतपणे अभ्यास केला, शांतपणे यश केलं. वाटतंय मी ज्यावेळी इथं आलो होतो पहिल्या भेटीला, त्यावेळी इथं शाळेचं ग्राउंडवरती खेळ चालू होते, स्पर्धा चालू होत्या. गुणवत्तापूर्ण शाळा कोणत्या, तर आमच्या दृष्टीनं कसं की ज्या त्या वेळेला जर व्यवस्थित चालू असेल, ज्या त्यावेळी तुमचं खेळाचं स्पर्धा चालू आहे, तर या स्पर्धा चालू असणं ही गुणवत्ताधारक शाळा आहे. आता मी येताना किंवा आम्ही कधी पण जातोय शाळेमध्ये, समजा 12 वाजता जात असेल तर 12 वाजता काय असेल ते शाळेचं, तर एखादा परिपाठ नसतोय त्यावेळी, तास चालू असतोय. तर त्यावेळी मुलांचं आणि शिक्षकांचं इंटरॅक्शन वगैरे असणं खूप महत्वाचं. मुलं एकीकडं आणि शाळा एकीकडं, ही गुणवत्तेचं लक्षण नसतंय. तर त्या दिवशी मी आलो, मला तुम्ही खेळामध्ये सर दिसला. काही शिक्षकांनी, सरांनी देखील खूप माहिती मला सांगितली शाळेबद्दलची. मला स्पर्धा परीक्षेची काय अजून माहिती झाली नाही, पण होईल हळूहळू, पुढच्या तपासणीमध्ये होईल. परिपाठाचं योग्य नियोजन पाहायला मिळालं. तुम्ही सर्वांनीच परिपाठ चांगला केला. फक्त 2-3 सूचना यामध्ये राहतील की कराओके ओके, फक्त तुमचा आवाज यायला पाहिजे. सिंगरचा आवाज यामध्ये असायला नको पाहिजे. आणि दुसरी गोष्ट,
की ज्या मुलाने बातम्या सांगितल्या तर त्या बातम्या कागदावरती लिहून आणायच्या नाही, तुम्ही तयार नाही, आदल्या दिवशी तयार करायच्या. आणि आता तुम्ही म्हणणार आदल्या दिवशी बातम्या कुठल्या घ्यायच्या, तर हा प्रश्न आहे. तर तुम्ही आदल्या दिवशीच्या रेडिओच्या बातम्या ऐकायच्या, टीव्हीच्या बातम्या ऐकायच्या. आणि आता येत आहे का नाही शाळेला, तर 6च्या बातम्या असतात, 6 वाजून 5 मिनिटांनी बातम्या असतात बा, त्या बातम्या ऐकायच्या. आणि ह्या बातम्या तुम्ही लेखी स्वरूपात घेतल्या तरी चालतात. आणि ह्या सर्व बातम्या ह्या